आजच्या या लोकार्पण सोहळ्यामध्ये आपण स्वागत करत आहोत. ठीक आहे, तो व्यक्तिगत आज असा आहे. आता कोण कोण्या पक्षात कधी जाणार यावर फार काही टीव्ही चॅनलनी बातम्या करणार हे युग नाही आहे. त्यामुळे कोणी कुठं जायचं, फक्त आम्ही एवढंच पाहतो की भाजपचं कोणी बाहेर जाऊ नये. या भागाचे आमदार पंकज भोयरजी पालकमंत्री सुद्धा आहे. त्यांनी श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयींच्या नावाने ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र करून या परिसरातील सर्व ज्येष्ठांना एक मानाचा मुजरा केला, सलाम केला. आणि आज समाजामध्ये याची खूप आवश्यकता आहे. एकत्रित येणे, संवादातून समाधानाकडे जाण्यासाठी अशा केंद्राची जी आवश्यकता होती, मला वाटतं या केंद्रामध्ये चर्चा होईल, आरोग्याची काळजी घेतली येईल, अनुभवाचं आदानप्रदान होईल. तर हा एक नागरिकांसाठी आनंद देणारं केंद्र होईल. म्हणून पंकज भोयर साहेबांचं खूप कौतुक आहे.